नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई मैंद यांच्या प्रचाराला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। काम बोलतंय, जनता साथ देते हे चित्र सध्या प्रभागात ठळकपणे पाहायला मिळते। लोखंडेमाळा येथील दत्तगुरू मंदिर आणि दत्तेश्वर महादेव मंदिरात देवदर्शन घेत देवाच्या चरणी नारळ अर्पण करून प्रमिलाताईंचे शाल पुष्पगुच्छ देऊन महिला भगिनींनी स्वागत केले। परिसरातून प्रचाराचा शुभारंभ करून यानंतर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरी दरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। प्रचार फेरीचे जणू उत्साहात रूपांतर झाले होते। अनेक महिला भगिनींनी रांगोळी काढून स्वागत केले। गुलाब पुष्पांची उधळण करण्यात आली, फटाक्यांची आतिषबाजी झाली। युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत प्रचार फेऱ्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय। विशेष बाब म्हणजे कोणतेही पद किंवा सत्ता नसतानाही प्रमिलाताई मैंद यांनी स्वखर्चातून प्रभागातील नागरिकांसाठी पाण्याचे टँकर, दैनंदिन समस्यांचे निराकरण, गरिबांना मदत अशी अनेक सामाजिक कामे केली आहे। त्यांच्या या निस्वार्थ कार्यामुळेच आज जनतेचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून दररोज 400 ते 500 नागरिक, महिला व युवक यांच्या प्रचार फेरीत सहभागी होत असून प्रभागात नवचैतन्य निर्माण झालंय। घराघरात जाऊन परिचय पत्रकांचे वाटप करत त्यांनी प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे। यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले। उमेदवारी जाहीर करताना प्रमिलाताई म्हणाल्या की मी कोणत्याही पदावर नसताना जर प्रभागासाठी इतकी कामे करू शकेल तर जनतेने संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करून दाखवेल। पारदर्शक कारभार आणि प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे ध्येय आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रमिलाताईंच्या निर्णयाचे स्थानिक नागरिक, महिला बचत गट व युवक वर्गाने स्वागत केले। प्रचार फेरी दरम्यान प्रमिलाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार असल्याचा स्पष्ट संकेत मिळत असून प्रमिलाताई मैंद यांचा प्रचार सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहेत। प्रमिलाताईंनी आमच्या 17 क्रमांक वॉर्डमध्ये पुष्कळ कामं म्हणजे नळाचे पाईप, नाल्या, त्यानंतर जे काही गटारी तुंबल्यात त्याचे आणि जेल रोडपासून नांदूर नाका ते टाकळी परिसरापर्यंत त्यांचे पाण्याचे ट्रॅक्टर, नळाची सुविधा सर्व काही ते करत आहेत। प्रत्येक वेळी ते आमच्या इथे मीटिंग घेतात, सर्वांचं ऐकतात, सर्वांसाठी धावतात। तर अशासाठी सर्वांनी बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे। त्या न निवडता आपल्यासाठी जर एवढं करू शकतात तर यापुढे त्या काय काय करतील याचं आपण लक्षात घेऊन प्रत्येक महिलेनी समोर यायचं आणि प्रमिलाताईला पुढे करायचं। प्रमिलाताई आगे बढ़ो। ताईंनी खूप कामं केले, खूप जणांना पाण्याचे टँकर पुरवले, बोरिंगचे कामं केले। त्यांनी नगरसेवक नसताना त्यांनी खूप पाठिंबा दिलेला आहे। अजून निवडून आल्यावर ते खूप काही आपल्या जनतासाठी करू शकते ते, आणि त्यांच्यावर खूप विश्वास आहे आमचा। आणि आम्ही सगळे महिला त्यांच्या पाठीमागं उभे आणि सगळ्यांनी त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना खूप त्यांनी चांगले कामं केले। कल्पना राजू काळे, मी प्रमिलाताईंशी धन्यवाद मानते का त्यांनी खूप मदत केलेली, पाणी नसताना पाणी दिलेलं आहे आणि सगळ्या सोयी केलेल्या आहे महिलांसाठी। त्या खूप चांगल्या आहेत, त्या खूप कामं करतात, नव्हते उभे तरी त्यांनी खूप चांगलं केलेले आहे। पाण्याची वाटप वगैरे त्यांनी केलेली आहे, टँकर पाठवलेले आहे, म्हणजे ज्या ज्या समस्या होत्या त्या येऊन त्यांनी केलेले आहे। चंबरचे पण कामं केलेले, ज्या महिलांना मदत पाहिजे त्यांना मदत केलेली, म्हणजे आपले ते चेंबर त्यांनी स्वतः उभं राहून त्यांनी केलेले असे साफ, म्हणजे गल्ली गाय त्यांनी पण घाण असलेले त्यांनी स्वतः उभे राहून साफ केलेले। त्यांच्या गाड्या पाठवलेल्या आहे, कचऱ्याची पण त्यांनी खूप आणि पाण्याची पण सोय केलेली, आणि त्या अजून करतील आणि महिलांसाठी पण त्यांनी अजून पण खंबीरपणे उभे आहे, राहो आमच्या आशीर्वादाने। माझं नाव उन्नती रोटे, मी लोखंडेमाळा परिसरात राहते आणि प्रमिलाताई मैंद माझी मैत्रीण कांबळे टीचर, त्यांच्या ह्या मैत्रिणी आणि माझ्या पण मैत्रिणी म्हणून त्यांचं बॅकग्राऊंड मला तिकडनं जास्त माहिती। आणि त्या उभ्या राहील नसताना पण त्यांनी आमच्या प्रभागात भरपूर कामं केले। तर जर उभ्या नसताना एवढे कामं करू शकता तर निवडून आल्यावर किती करतील। आपण भाताची चव शितावरून ओळखायची। एवढं बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद। नमस्कार, मी प्रमिला कैलास मैंद,
आता केलेल्या निवडणुका प्रभाग 17मधून मी BJP मार्फत तयारी करत आहे आणि माझं कार्यही काही वर्षापासून चालू आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे, राजकारण किंवा सत्ता ही गाजवण्यासाठी नसते, आपण आपलं काम दाखवणं गरजेचं असतं. तर मी माझं पुढचं विजन सांगणार आहे तुम्हाला सर्वांना की मी पुढे काय बदल घडवणार आहे, प्रभागाचा कसा विकास करणार आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठी नाही आहे, तर समाजासाठी प्रत्येक घटकांच्या व समस्यांमध्ये बदल घडवून आणणे, त्यावर कसं त्या समस्यावरती मार्ग काढणे. आणि दुसरा बदल म्हणजे आत्ता जॉब नाहीत मुलांना, तर युवकांसाठी संधी, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि रस्ते, नळाला पाणी आणि शिक्षण, तसेच पर्यावरण, ह्या अनेक अशा गोष्टी त्याच्यावरती मला काम करायचं आहे. बदल हा बोलून नाही घडवायचा, तर तो मी माझ्या कर्तृत्वातून बदलून दाखवणार आहे आणि त्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. आत्तापर्यंत तुम्ही जसं मला सहकार्य दिले तसंच पुढेही द्या. हां, महिलांसाठी मी कसं मला घर बसल्या त्यांना इन्कम सोर्स जनरेट करता येईल, प्रत्येक गोष्टींवरती, शिक्षण आणि युवकांसाठी संधी, जॉबचं प्रत्येक गोष्टींवरती मी काम करणार आहे. पण त्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. आणि आज या महिला इथे आल्या आहे ना, स्वइच्छेने माझ्यासाठी मला घरात फोन येतात, ताई आम्हाला तुमच्या प्रचारासाठी यायचं आहे, ताई मी काय मदत करू तुम्हाला. म्हणजे जेवढ्या प्रमाणात मला टँकरचे फोन येतात, ताई नळाला पाणी नाही आहे, ताई पाणी पाठवा. आता त्याहूनही अधिक मला फोन असे येत आहे की ताई आम्हाला तुझ्या प्रचारासाठी यायचं आहे. हे स्वइच्छेने माझ्यासाठी बाहेर निघालेल्या महिला आहे. आणि तसंच मला मुलं आहेत ना, माझ्या मुलांनाही फोन येतात, ऑफिस टीमला पण फोन येतात, ताईंना सांगा, ऑफिसवरती येतात, आम्हाला ताईकडे यायचं आहे, ताईच्या प्रचाराला आम्हाला सोबत घेऊन चला. मी मग त्यांना सारखं सांगते, आता नाही थकायचं. सर्वात आधी माझं काम असणार आहे महिलांसाठीच. मी एक महिला आहे, मलाच तुमच्या समस्या सर्वात आधी कळणार आहे. कारण आपण पाणी नव्हतं नळाला, तर त्याच्यावरती उपाय काढला टेम्पररी, कसं तुमचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करता येईल. कारण पुरुष टिफिन घेऊन कामावर निघून जातं, तो प्रॉब्लेम महिला कसा म्हणजे करता, त्याला कसं सामोरं जातं त्या प्रॉब्लेमला पाणी नसल्यावर. तर तसं अजून तुमच्यासाठीच मी बाहेर पडली. महिला सुरक्षा, महिलांसाठी, मुलींसाठी सर्वात आधी तर मी सुरक्षेसाठी आपल्या प्रभागात काम करणार आहे. आणि प्रभाग 17 असा विकास करून दाखवणार आहे बदल की एक वेगळं घडणार आहे. पण त्याच्यात मला तुमची करून दाखवणार, त्याच्यात साथ पाहिजे, अशीच मला तुमची सर्वांची धन्यवाद.